विशेष म्हणजे सरसंघचालक माननीय डॉक्टर मोहनराव भागवतांची मुलाखत आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना विचारायला चालना देणारी होती. कारण मोहनजींची मुलाखत घेणार होते म्हणून आम्ही अगदी खूप लवकरपासून येऊन बसलो कार्यक्रमासाठी. उत्साहपूर्ण आणि खूप आनंदाचा क्षण होता आणि खूप सुरेख मुलाखत. आदरणीय मोहनजी भागवत साहेबांचे शब्द कानावर पडले, त्यांचे जे अनुभव आहे ते श्रवण करता आले, त्याच्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते आहे. पंचपरिवर्तनाच्या कल्पनेला कसा प्रतिसाद मिळाला असा आपला? पंचपरिवर्तन हे सर्वत्र स्वीकार्य आहे आणि लोक उत्साहाने म्हणजे व्यक्तीपासून तर विश्वापर्यंत पाचही खंडातले लोक आले. शासन प्रशासनाशी संबंधित अर्थकारणातले दिग्गज असे सगळे लोक, त्या सगळ्यांनी या पंचपरिवर्तनाविषयी उत्सुकता दाखवली आणि हा एकूण मनुष्य समाजाचं स्वास्थ्य ठीक करण्याकरता आवश्यक असलेला कार्यक्रम अशी त्याची संभावना केली. आपलं नरकेश्री प्रकाशन संस्था आणि तरुण भारत परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत आणि आभार. या मुलाखतीची सुरुवात करताना इथे सांगितलं पाहिजे की शताब्दीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जो पंचपरिवर्तनाचा उपक्रम आरंभला होता त्याला प्रतिसाद देत तरुण भारतनं आपला खारीचा वाटा उचलला. बीज अंकुरे अंकुरे, मंदिर स्वच्छता, तुळस रोपण, तुळशी विवाह असे अनेक कार्यक्रम तरुण भारतने गेल्या वर्षभरात घेतले. त्यांचा समाजावर अतिशय चांगला परिणाम झाला. आम्हाला खूप छान असा प्रतिसाद मिळाला. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, नागरिक कर्तव्य आणि स्वदेशी अशा पाचही मुद्द्यांचा समावेश या ना त्या प्रकारे आमच्या अभियानामध्ये झाला होता. हे सांगताना आनंद वाटतो. संघाशी तरुण भारतचं वैचारिक नातं आहे आणि त्याच्यामुळे हे स्वाभाविकपणे घडलं. त्याच्यासाठी आम्हाला कुठला वेगळा सायास किंवा खटाटोप करावा लागला नाही, ते सांगितलं पाहिजे. तरुण भारतची शताब्दी आणि श्री नरकेश्री प्रकाशनाच्या अमृत महोत्सवाचा योगही यानिमित्त जुळून आला, हे त्यातलं वैशिष्ट्य होतं. या पार्श्वभूमीवर पाहिलं तर एकूण समाजात पंचपरिवर्तनाच्या कल्पनेला कसा प्रतिसाद मिळाला असा आपला आकलन? पंचपरिवर्तन हे सर्वत्र स्वीकार्य आहे आणि लोक उत्साहाने म्हणजे व्यक्तीपासून तर विश्वापर्यंत. आणि आता हे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये विदेशातलेही लोक आले होते, पाचही खंडातले लोक आले होते. शासन प्रशासनाशी संबंधित अर्थकारणातले दिग्गज असे सगळे लोक आले होते. त्या सगळ्यांनी या पंचपरिवर्तनाविषयी उत्सुकता दाखवली आणि हा एकूण मनुष्य समाजाचं स्वास्थ्य ठीक करण्याकरता आवश्यक असलेला कार्यक्रम अशी त्याची संभावना केली. त्याच्यामुळे संघाच्या विचारांचे असोत नसोत, हिंदू समाजातले असोत नसोत, भारत देशातले असोत नसोत, या बाबतीत सगळीकडे एकमत आहे. पण आता हे मनाने आणि बुद्धीने सगळ्यांनी स्वीकार केला आहे. हे करायला लागतील तेव्हा मग अडचणी येतील, कारण करावं लागतं. ही पंचपरिवर्तन ही कृती आहे, तो केवळ विचार नाही आहे. छोट्या छोट्या कृती करायच्या आहेत प्रत्येक माणसाने, प्रत्येक परिवाराने आणि समाजाने. त्यातनं आचरणातनं वातावरण परिवर्तन होतं. तर ते करायची शक्ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. विचार म्हणून स्वीकार करतात, नंतर त्याचा विचार करत नाहीत, असं सगळं होतं. परंतु स्वीकार्यतेच्या दृष्टीने पंचपरिवर्तन हे सर्वांना मान्य आहे असा अनुभव आहे. आणि विशेषकर महिला वर्ग जो आहे तो या बाबतीत पुरुषांच्या 2 पावलं पुढेच आहे असं आहे. यालाच लागून दुसरा प्रश्न असा की याच्याबद्दल जेवढे कार्यक्रम उपक्रम झाले आणि आताही होत आहेत त्याचं प्रसिद्धी भरपूर होते, पण एकूण मुख्य प्रवाहातली माध्यमं आणि समाज माध्यमं म्हणजे सोशल मीडिया यांनी पंचपरिवर्तनासाठी कसा प्रतिसाद दिला आणि त्यांच्याकडून आपल्या काही अपेक्षा आहेत का, हा असा एक प्रश्न. सोशल मीडियावर प्रत्येकच माणूस असतो, तो काय असं वेगळा. सोशल मीडिया ही एक टेक्नॉलॉजी आहे आपल्याजवळ. त्याचा उपयोग चांगला करायचा तर त्याच्यात जावं लागेल. तो सोशल मीडियामध्ये सुद्धा
या कल्पनेला घेऊन आता निराळ्या प्रकारचे मीम्स, रील्स या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. ते वाढेल हळूहळू. आता संघाचे स्वयंसेवकही सोशल मीडियावर जायला लागलेले आहेत आणि संघाच्या प्रचार विभागाच्या योजनेतूनही काही गोष्टी होत आहेत. त्याच्यात हे प्रमाण जसं वाढेल तर तिथे सुद्धा याचा स्वीकार होईल. त्याच्यामुळे अपेक्षा अशी नाही म्हणतायत, तिथे ॲक्टिव्हिजम आम्हाला वाढवावं लागेल, एवढी गोष्ट आहे. एकीकडे अत्यंत शिस्तबद्ध असलेली संघाची कार्यशैली, एकीकडे आपण संघटनेकरता संघटना म्हणून संघटना बांधत गेलो. आता दुसरीकडे समाजाला सोबत घेऊन पंचपरिवर्तन करायचं आहे. संघटन आणि समाज परिवर्तन, मनुष्य निर्माण आणि समाजाला जागृत करणं, या दोन्ही गोष्टी एका वेळी कशा शक्य होतील किंवा काय हे सगळं? या दोन्ही गोष्टी एका वेळी झाल्या तरच हे शक्य आहे. हे समाज परिवर्तन ज्यांना करायचं आहे ते जर एका शिस्तीत नसले तर समाजाबरोबर ते वाहवत जातील किंवा ते बिघडतील आणि समाजालाही बिघडवतील. त्यामुळे ज्यांना समाज परिवर्तन करायचं आहे त्यांची तयारी म्हणजे संघटन आहे. आणि ज्यांनी जे संघटित झाले त्यांनी ते संघटन स्वतःपुरतं न ठेवता समाजाच्या हिताकरता त्याचा नित्यप्रती व्यवहारात उपयोग करून वागणे, हे जागरणाचं काम झालं. तर हे दोन्ही एका वेळात झालं पाहिजे. म्हणून संघटनेकरता संघटना ही सुरुवात आहे संघकार्याची. पण त्या संघटनेचं एक विशिष्ट बळ झाल्यानंतर आपोआपच स्वयंसेवक समाजोन्मुख होऊन काम करायला लागतो. आणि त्यातनं जे वातावरण उभं राहतं त्याच्यामध्ये मग समाज परिवर्तनाकरता अशा छोट्या छोट्या कृतींची समाजाला सवय लावणे, समाजाचं प्रबोधन करणे, स्वतःच्या उदाहरणातून हे परिवर्तन समाजाला शिकवणे, हे काम स्वयंसेवकांनी केलं तरच शक्य आहे आणि स्वयंसेवक करू शकतात. तर तेही सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे कार्यपद्धतीमध्ये एक ॲडिशन म्हणजे जी किंवा एनफोल्डमेंट म्हणा, ते त्याचं प्रगटीकरण झालं आहे. मुळात ती कल्पना होती, पण बीजाचं रोपटं एका विशिष्ट स्तरावर आल्यावरच मग त्याला फुलं येतात, मग त्याच्यात फळं येतात. तसं आता संघाची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये ही संघाच्या कार्याची समाजामधली स्वाभाविक अभिव्यक्ती आहे की समाज परिवर्तनाच्या कार्यामध्ये स्वयंसेवकांनी ती शिस्त आणि संस्कार जपून आपलं उदाहरण समोर ठेवून आपल्या आत्मीयतेतून समाज जोडून हे परिवर्तन आणावं. तर ते सुरू झालेलं आहे. या शताब्दीच्या पर्वावर संघाच्या संरचनेमध्ये भौगोलिक रचनेमध्ये मोठे बदल होत आहेत. म्हणजे जसं आतापर्यंत 46 प्रांत होते, आता 80 संभाग होणार आहेत. प्रतिनिधी सभा 86 संभाग होतील. सो प्रतिनिधी सभा क्षेत्राच्या स्तरावर 2 होतील आणि अखिल भारतीय एकच राहणार आहे. हे जे सगळे आणि कार्यपद्धती काही बदल होणार आहे अशी चर्चा आहे. या बदलांच्या मागे कोणता विचार आहे, हे कोणत्या दिशेला आहे, सगळे बदलांमुळे कोणती दिशा मिळणार आहे पुढे? काम मोठं झालं आहे. काम मोठं झाल्यावर त्याची रचना विकेंद्रित होणं आवश्यक असतं. म्हणजे संघाचं व्यक्ती निर्माणाचं कामच त्याचा व्हॉल्यूम खूप मोठा झाला आहे. आणि आता संघाकडून अपेक्षा वाढल्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांना करावी लागणारी कामही खूप वाढलेली आहेत. त्याच्यामुळे आणखी छोटी युनिट बनवून पूर्वी जे केंद्रीय स्तरावरून करावं लागायचं ते खालच्या स्तरांनी करायचं आणि नवीन नवीन जे करावं लागतं आहे ते वरच्या स्तराने सांभाळायचं. अशा प्रकारची एक विकेंद्रित रचना करणं हे आवश्यक आहे. कोणतीही कंपनी मोठी झाली, कोणतीही चळवळ मोठी झाली की हे सगळं करावं लागतं. ते हे स्वाभाविक ते परिवर्तन याच्यातनं येणार आहे. त्याच्यामुळे ही संभाग म्हणून रचना झाली. प्रांत हा शब्द न ठेवता आता इतकं काम वाढलं आहे आणि सकाळची इतकी सगळी कामं करतात, शासन प्रशासनाशी संबंध येतो. त्यामुळे ती संबंध ठेवायला वेगळी व्यवस्था पाहिजे.
सगळेच जर त्यात उतरले तर मग त्याच्यात काही खाचखळगेही असतात. त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगवेगळा प्रदेश नावाचा एक एकक प्रदेशाचं राहील. ते राज्य पातळीवर हे सगळे संबंध समन्वय या सगळ्या गोष्टी पाहिजे अशी ती रचना आहे. कार्यपद्धती संघाची बदलत नाही, ती एकच आहे आणि ती एकच राहणार, दुसरी कोणतीही नाही. दर 10-15 वर्षांनी दुसरी मिळते का? कारण जी चालू आहे ती फार डोकं खाणारी कार्यपद्धती आहे आणि म्हणजे करणाऱ्यांना ते रटाळपणा त्याचा सहन करावा लागतो हे आहे. पण त्याला इलाज नाही, दुसरी सापडत नाही. दर 10-12 वर्षांनी शोध घेतो, नाही सापडत. ती कार्यपद्धती अशी आहे की दोस्ती करायची आणि आपल्या उदाहरणातून आपोआप परिवर्तन घडवायचं. ती कार्यपद्धती एवढीच आहे, ती कायम राहणार. बाकी त्याचं जे वर्णन होतं, रूपाचं वर्णन होतं, ते रूप आहे, ते बदलत असतं काळानुसार. तर त्याला आवश्यक असं काही बदलतं. उदाहरणार्थ की आता आम्ही असंही म्हणतो की दर महिन्याला शक्य असेल तर दर महिन्याला किंवा 2-3 महिन्यातून एकदा प्रत्येक स्तरावरच्या निदान कार्यकारिणींनी आपल्या कुटुंबासहित एक अर्ध्या दिवसाकरता एकत्र राहिलं पाहिजे. सुखदुःखाच्या गोष्टी होतात, संबंधही चांगले वाढतात आणि संघ समजायलाही त्याची मदत होते. हा कार्यक्रम याच्यापूर्वी आम्ही दिला नाही. किंवा संघाचे आता समाजात जास्त काम ज्यांना करावं लागतं असे सेवा, प्रचार, संपर्क असे 3 कार्यविभाग आहेत. तर आता समाजात संपर्क करायचा म्हणजे तो महिला पुरुष सगळेच आहेत. त्याच्यामुळे संपर्क करताना महिलासुद्धा संपर्क करतील तर सोयीचं आहे. म्हणून त्या कार्यविभागांच्या ज्या टीम्स असतात, मोठ्या टीम्स, ज्यांचं काही अनौपचारिक असं दायित्व असतं, त्याच्यामध्ये महिलासुद्धा आता असतात. असे जे बदल आहेत शैलीचे, ते बदल होत राहणार. ते काळानुसार, कामाच्या अवस्थेनुसार संघ करत असतो आणि पुढेही करत राहील. पण मुळात कार्यपद्धती जी आहे ती मित्रता करा आणि आपलं उदाहरण ठेवा, न बोलता सगळे बदल होतात. ती फंडामेंटल आहे आणि ती नित्य कायम राहील अशी आहे. आज एका माध्यमाचा शताब्दी पूर्ती सोहळा आहे. एक अनुभवजन्य प्रश्न विचारतो की माध्यमांमध्ये एकीकडे संघाच्या कामाची बाजू पूर्णपणे व्यवस्थित कधीच मांडली जात नाही, हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आत्ता थोडीफार सुधारणा झाली आहे, पण बहुतांश काळ प्रसारमाध्यमांकडून टीका, अपप्रचार, चुकीची मांडणी या सगळ्या गोष्टी संघाला सहन कराव्या लागल्या. त्याची एक दुसरी बाजू पण आहे की काही वेळा पत्रकार स्पष्टीकरणासाठी कार्यालयात किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन करतात किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा काही प्रतिसाद मिळत नाही बहुतेकदा, अशी तक्रार असते. याचा अनुभव पत्रकार म्हणून मी पण घेतला आहे. माध्यमांशी सशक्त आणि सतत संवाद साधणारी व्यवस्था संघाजवळ आहे असा मध्यंतरी एक अनुभव आला होता. त्याच्यानंतर पुढे त्याचं काय झालं ते काही कळत नाही. एकंदर प्रसारमाध्यमांविषयीचं संघाचं जे भूमिका आणि आकलन आहे ते काय आहे आणि त्याची दिशा काय आहे? प्रसारमाध्यम हा सार्वजनिक जीवनाचा एक अनिवार्य भाग आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनाच्या सगळ्या पैलूंचा विचार संघासारख्या संघटनेला करावा लागतो, त्याचाही करावा लागतो आणि केला पाहिजे. फक्त काय आहे, संघाची एक अनोखी अशी पद्धती आहे. ते माहीत नसल्यामुळे काही माहिती हवी असली कार्यालयात फोन नाही करायचा, प्रचार विभागाला फोन करायचा. प्रचार प्रमुख सगळ्यांना माहिती आहे. कार्यालयात ते कार्यालयात राहणारे लोक, त्यांची व्यवस्था, येणारे जाणारे अशी कामं करणारा आमचा कार्यालय प्रमुख असतो. तो काही फार समाजाचा विचार वगैरे करत नाही, त्या कार्यालयाच्या विश्वातच त्याचं सगळं काम असतं. तर तुम्ही त्याला हे विचाराल तर त्याला 17 काम आहेत, ते 18 काम म्हणजे तो त्रासिक होतो जरा, असा अनुभव आला असेल तुम्हाला. प्रचार विभागाला विचारायचं, त्यांच्याजवळ माहिती असते. माहिती नसेल तर ते ताबडतोब दूरभाषद्वारा संपर्क साधून करून तुम्हाला देऊ शकतात. तर हे आता अशा काही बारीक गोष्टी आहेत ज्या समजाव्या लागतात. पण प्रसारमाध्यमं आहेत आणि प्रसारमाध्यमांचं एक स्थान आहे समाज जीवनामध्ये, जे मगाशी सांगितलं, प्रबोधन आणि संस्कार. त्याच्यामुळे ते एक महत्त्वाचं माध्यम आहे. तर त्याचा विचार सगळ्यांनी केलाच पाहिजे, त्याची व्यवस्था असलीच पाहिजे.
संघाचं काम केवळ मनुष्य निर्माणाचं जोपर्यंत चालत होतं तोपर्यंत याची काही फार आवश्यकता नव्हती. आणि ते काम खूप असं लागून फोकस होऊन करायचं काम आहे, त्याच्यामुळे इकडे लक्षही नव्हतं. पण जसा संघ मोठा झाला, संघ जाणून घ्यायची गरज वाढली. पूर्वी एकमात्र गरज होती संघाला विरोध करण्याची, आता जाणून घ्यायची सुद्धा गरज निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे आता आम्ही जरा कमी पडलो पोचायला तरी माध्यमं ती उणीव भरून काढतात, आमच्यापर्यंत पोचतातच येणं करणं प्रकारानं. त्याच्यामुळे तो प्रश्न नाही आहे. पण ती व्यवस्था उभी झाली. त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार एक प्रचार विभाग सुरू झाला आणि त्यांनी आपल्या हळूहळू तंत्र उभं केलेलं आहे आणि आता ते बऱ्या अवस्थेत आहे असं मला वाटतं. अनेकदा असं होतं की तुमची विधानं ट्विस्ट केली जातात, संदर्भ सोडून कोट केली जातात आणि गदारोळ माजवला जातो. आरक्षणाचं उदाहरण तर सगळ्यांना माहिती आहे. अशा वेळी तुम्हाला काय वाटतं? मला काही वाटत नाही फारसं. मला दया येते आणि हसू येते, एवढंच असतं. हे होणार, कारण संघाविषयी विरोधी बोलायला काही फार नाही आहे लोकांजवळ आता. त्याच्यामुळे त्यांना काहीतरी ते बोललं पाहिजे, मग ते असं काहीतरी करून करतात. तर मजा वाटते. आणि आपलंही शिक्षण होतं की आपण काय बोलल्यावर लोक काय काय अर्थ काढू शकतात, त्याच्यामुळे आपण काय बोललं पाहिजे आपलंही शिक्षण होतं. त्याच्यामुळे बरं आहे, म्हणजे कोणत्याही प्रकाराने संघाची संभावना झाली तरी आमच्यासाठी एक शिक्षण असतं. त्या दृष्टीनेच आम्ही त्याकडे पाहतो. एक याला जोडून एक प्रश्न जो आधीच्या प्रश्नांशी पण संबंधित आहे की माध्यमांचं सहकार्य तर संघाला दीर्घकाळ नव्हतंच. आत्ता थोडी परिस्थिती बदलली. संघावर गेल्या शतकभरामध्ये अनेक संकट आली, पण संघाची बाजू मांडली जात नसल्यामुळे त्याच्याबद्दल समाजामध्ये गैरसमज पण फार होते. आणि अशी सगळी प्रतिकूलता असून सुद्धा संघ वाढत गेला आणि संघाचं जनसमर्थन देखील वाढत गेलं. हे वरकरणी हे विरोधाभासी वाटतं की एखाद्या संघटनेला इतकं सगळं असताना, प्रतिकूलता असताना संघ कसा वाढला. त्याचं आपण विस्तृत विवेचन करावं असं विनंती. काय साधारणतः अशी समजूत आहे की असा प्रचार किंवा प्रसिद्धी हे एखाद्या संघटनेचं, संस्थेचं लाईफ ब्लड आहे. त्याच्यामुळे ती संघटना वाढते. पण संघाचा लाईफ ब्लड वेगळा आहे. ते या कुठल्याही साधनात संघ वाढत नाही. संघ वाढतो तो कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे आपसातल्या. आणि कार्यकर्त्यांना जी कळकळ असते समाजाविषयी, त्यातून ते जे करतात त्याच्यातून संघ वाढतो. तर आता प्रसिद्धी असो नसो किंवा विरोधही असो, हे तर कोणीच बंद करू शकत नाही. जसं बंदी म्हणजे इमर्जन्सीत आम्ही रवी होता, तुम्ही असालच, तर तेव्हा अशी स्वयंसेवक चर्चा करायची की संघावर बंदी आली, पण बंद काय झालं? बंद काही नाही बंद झालं. थोडासा विस्कळीतपणा आला, तो पहिल्या 3 महिन्यात ठीक केला, संघ सुरू राहिला, शाखा नव्हती. पण स्वयंसेवकांचा म्हणून कार्यकर्ते चर्चेत म्हणायचे की 2 माणसांचं भेटणं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत संघ बंद होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे सगळं झालं, पण त्याचा आमच्यावर परिणाम नाही. आम्ही हे समजून होतो याच्यातनं जावं लागणार आहे, याचा आपल्यावर परिणाम होणार नाही. त्याच्यामुळे हे सगळं होत राहिलं तरी आम्ही एक एक माणूस जोडत वाढत राहिलो. तर स्वयंसेवकांची श्रद्धा, विश्वास आणि त्यांचं परस्पर आत्मीयता, यातनं सगळ्या स्वभावाचे, सगळ्या प्रकारचे लोक हे एकत्र येऊन काम करत राहिले, तळमळीने करत राहिले. म्हणजे संघावर आघात झाला तर आपल्या छातीची ढाल करून लोकांनी झेलला, असं तरुण भारताबद्दलही म्हणता येईल. तोच स्वभाव आहे. त्याच्यामुळे संघ वाढला. त्यामुळे हे असूनही संघ वाढला आणि हे असूनही संघ वाढून आता हळूहळू इथूनही अनुकूलता ही निर्माण व्हायला लागली. असं झालं. एक संघाचा स्वयंसेवक म्हणून लहानपणापासून तुम्ही तरुण भारत वाचता आहात. सुरुवातीच्या काळामध्ये कार्यकर्ता म्हणून वैचारिक जडणघडणीत तरुण भारताचं काही योगदान आहे असं तुम्हाला वाटतं का? काही तरुण भारताविषयी काही आठवणी आहेत का? हा, निश्चितच आहे. म्हणजे आमच्या घरी विचारणं होतं ते तरुण भारत वाचला का,
लहानपणी. तेव्हा काही वैचारिक लेख समजत वगैरे नसत, पण कुठे जसं विवेकानंदांची शताब्दी झाली, बहुतेक शताब्दी काही 62 वगैरेच्या आसपास ती झाली, तर त्याच्यात विशेषांक तरुण भारताचे ते चित्र यायची विवेकानंदांची. एक 4 ओळी आल्या, श्रद्धा आणि आनंदाची मुक्त पाण पोई, असं विवेकानंद ते. तर त्याची मला चिकट वही करायला सांगितली, म्हणजे ते कातरणं कापून वही चिकटवून, असं घरूनही असं व्हायचं. थोडंसं झालं, मग स्मृती मंदिर उद्घाटन झालं, तर तो भव्य सोहळा झाला. आम्ही तर लहान होतो, शाखेत जायचो, त्याच्यामुळे एक समजत नसलं जे भावनिक लगाव होता. तर आम्हा स्वयंसेवकांना तो कसा अनुभवता आला, तर तरुण भारताची जी 2 पानं भरून सगळं वृत्तांत, स्मृती मंदिरातली चित्र, आतल्या त्या दगडी समया वगैरे आल्या, त्याच्यामुळे भावना आणि विचार दोन्हीच्या बाबतीत जे पोषण आहे, त्या पोषणाचा एक भाग आम्हाला तरुण भारताने पुरवला, हे निश्चित आहे. आणि असं प्रत्येक स्वयंसेवक तुम्हाला सांगेल. एक आत्ता जसं दांडेकर साहेबांनी घोषणा केली पुण्याच्या आवृत्तीच्या लॉन्चिंगची, तर एकेकाळी पुण्यामध्ये तरुण भारत हे फार मोठं असं अग्रणी वृत्तपत्र होतं. ते श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेतर्फे चालवलं जात होतं. त्या काळामध्ये आणीबाणी विरोधातला जो लढा होता, त्याच्यात तरुण भारताचं मोठं योगदान होतं. काही व्यवस्थापकीय कारणे आली आणि मग त्याचं प्रकाशन थांबलं. आता पुन्हा आम्ही तिथे ती आवृत्ती सुरू केलेली आहे. याच्यातलं एक हेतू असा होता की पुणे हे विद्येचं, विचारांचं माहेरघर आहे आणि तिथे आपली आवृत्ती असणं, कारण त्याचे रिपरकशन्स देशभरात जातात असं आम्ही समजतो. अशा स्थितीमध्ये पुणे आणि त्या भागातले जे स्वयंसेवक आहेत किंवा संघ विचारांचे जे लोक आहेत, त्यांची तरुण भारतच्या संदर्भात काय भूमिका असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं, आणि आम्ही तिथल्या विस्ताराच्या दृष्टीने भविष्यात काय केलं पाहिजे याच्यासुद्धा काही? स्वयंसेवकांनी मर्यादेत राहून सहयोग केला पाहिजे. सहयोगाचा एक प्रकार असतो बॅकसीट ड्रायव्हिंग, ते करता कामा नये. ज्याचं काम त्याला करू द्यावं, आपण त्याला सहाय्यक व्हावं. तर रंगहारीची उदाहरण द्यायचे. बॅकसीट ड्रायव्हिंग कसं असतं, त्रिचूरला एक मोठं मैदान आहे, तिथे पेन्शनर लोक संध्याकाळच्या वेळेला येऊन गप्पा मारतात, पत्ते बित्ते खेळतात. तर 4 लोक पत्ते खेळतात, पाहायला जमलेले असतात लोक, त्यातला एखाद्याचा दोस्त असतो, तो आपल्या दोस्ताच्या पाठीमागे जातो आणि त्याचे पत्ते पाहून तर तो खेळत असतो. तो थोडा विचार करतो, आता कोणता पत्ता टाकावा, तर हा मागून सांगतो हा टाक, तो टाक. असं 2-4 वेळा झाल्यावर मग तो पत्ते हातात घेतो त्याची आणि तो खेळतो. आणि तिकडे अशी पद्धत आहे की खेळात हारला की एक पत्ता फाडून त्याच्या कानात लावायचा. तो ह्याच्या खेळण्यामुळे तो हारला की पत्ता फाडून हा त्याच्या कानात लावतो, निघून जातो. हे असं करू नये. पण स्वयंसेवकांना सांगायची जरूर नाही. स्वयंसेवकांच्या मनात, हे पुण्यात सुद्धा, महाराष्ट्रात सुद्धा खूप आपलेपणा या सगळ्या याच्याविषयी आहे. त्याच्यावर त्यांचा सहयोग मिळेल. नितीनजींनी जे म्हटलं भाषणात की वैचारिक प्रतिबद्धता आणि धंद्याचा उत्तमपणा, आणखीन एक गोष्ट त्यांनी म्हटली, ते सगळं एकत्र चालवणं कठीण असतं. कसं चालवायचं इथे तुमच्या लक्षात आलं आहे, त्याच्यामुळे तरुण भारत नफात आला. तर या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवून तिथे चालवा, बस, म्हणजे नीट चालेल. बाकी सगळं आहे तुमच्याजवळ. फेसबुक, इंस्टाग्राम सारखी समाज माध्यमात प्रभावी आहेत. विशेष म्हणजे त्या माध्यम सगळ्यांकरता ओपन आहेत, त्याच्यावर काही कोणाचं नियंत्रण नाही आहे. हजारो लोक त्याच्यावर व्यक्त होत असतात. या माध्यमाकडे आपण दुर्लक्षही करू शकत नाही किंवा त्याची उपेक्षा पण करू शकत नाही. दुर्दैवाने आज काही अति जहालवादी, हिंदुत्ववादी अति जहाल वालेले इतक्या मोठ्या प्रमाणात विचित्र पद्धतीने व्यक्त होतात की नकळत अन्य लोकांचा समज होतो की हे संघाचेच लोक आहेत व्यक्त होणारे. त्याच्यामुळे किऑस
अनेकदा समाज माध्यमांवर आपल्याला असा पाहायला मिळतो. तर या माध्यमाचा संघासाठी आणि देशहितासाठी योग्य आणि सकारात्मक उपयोग करावा, त्यावर व्यक्त व्हावंच. या दृष्टीने स्वयंसेवकांचं काही प्रशिक्षण करण्याची गरज आहे का, किंवा या माध्यमांच्या दृष्टीने काही मार्गदर्शन करण्याची गरज आहे असं वाटतं का नव्या काळामध्ये? गरज आहे आणि ते होतही आहे. मीडिया इन्फ्लुएन्सर्स, यूट्यूबर्स या सगळ्यांच्या बैठकी, त्यांच्या याद्या बनवणं, मधून त्यांना बसवून विषय सांगणं, मटेरियल देणं, हे सगळं प्रचार विभागाने सुरू केलेलं आहे. होईल ते पूर्ण. स्वयंसेवकांनी सोशल मीडियावर नवी नवी टेक्नॉलॉजी येते, नवी नवी साधनं येतात. त्यांची जशी ही विशेषता आहे की सोशल मीडिया ओपन आहे, कोणी त्याला फार नियंत्रण करू शकत नाही, प्रत्येकाच्या हातात ते आहे. हे लक्षात घेऊन मग विवेक नीट असला पाहिजे. शैली, गोष्ट जी सांगायची एखादी, ती गोष्ट नीट सांगितली पाहिजे. तर सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात मा ब्रूयात सत्यम अप्रियम प्रियमच न अनृतम ब्रूयात असं अनुशासन आहे. ते अनुशासन पाळून झालं पाहिजे. या सगळ्याचं प्रशिक्षण करावं लागेल. आणि तुम्ही म्हणता ते होत आहे थोडं बहुत, पण तो गैरसमज आम्ही काढून टाकू शकतो जेव्हा आम्ही लोकांना भेटतो आणि सांगतो. म्हणजे 4 स्वयंसेवक तिथे काहीतरी वेडं वाकडं लिहितात, त्याच्यामुळे काही समज बनतं. पण आता आम्ही मोठ्या प्रमाणावर जेव्हा समाजात जातो तेव्हा आम्ही जे बोलतो तर आम्ही जास्त अधिकृत होतो. प्रत्येक स्वयंसेवक बोलू शकतो, प्रत्येक स्वयंसेवक मी स्वयंसेवकच आहे त्या दृष्टीने. परंतु आत्ता मला सरसंघचालक केलं आहे, त्यामुळे मी बोलीन ते ऑथेंटिक आहे. तर माझ्या बोलण्यातून हे गैरसमज दूर होतील. अशा आमच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यातून ते गैरसमज दूर करणं हे आमचं काम आहे. परंतु या दृष्टीने स्वयंसेवकांचं प्रशिक्षण करणे याची तजवीज ही सुरू झालेली आहे. आणि टेक्नॉलॉजी आहे ती कोणी रोखू शकत नाही. आलेल्या टेक्नॉलॉजीचा चांगला विधायक उपयोग करणे हे आपल्या हातात असतं, ते आपण केलं पाहिजे. सगळं आत्ता समलखाच्याही बैठकीत अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत सांगितलं, कारण एरवी सांगितलं जाते शाखांची संख्या वाढते आहे, स्वयंसेवकांची संख्या वाढते. एक प्रश्न सतत पडतो, म्हणजे की जेन झी ज्याला 1997 ते 2012 मध्ये जे जन्माला आले, म्हणजे असा वर्ग शाखांकडे आकृष्ट होतो आहे का, आणि त्याच्यासाठी काही वेगळे प्रयत्न संघ करतोय का? अशा वर्ग, या वर्गामध्ये आपला भारत आपल्याला मोठा करायचा आहे आणि आपली एक परंपरा आहे. मग त्याला तुम्ही हिंदू म्हणा, भारतीय म्हणा, ती रिलिजियस आहे किंवा तितकी रिलिजियस नाही, हे विचारभेद आहेत. परंतु ती परंपरा आहे आणि ती परंपरा मोठी झाली पाहिजे. या दोन्ही गोष्टी, प्रामाणिकता, सेवा, याचं आकर्षण खूप मोठं आहे जैनजीमध्ये. अच्छा. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे ते या विचारांशी लवकर आपली नाळ जोडतात. प्रत्यक्ष शाखेत यायला आज परिस्थितीमध्ये काही बंधन आहे. खूप ट्युशन्स असतील किंवा एका विशिष्ट स्तरावर राहणाऱ्या लोकांचा तसा समाजाशी काही संबंधच राहत नाही, त्यांचं एक वेगळंच विश्व असतं वगैरे, अशा गोष्टी आहेत. तर शाखेमध्ये तर जिथे जिथे आम्ही अप्रोच करू शकतो, त्यांना सहज उपलब्ध होऊ शकते, ते येतातच. पण एरवीसुद्धा त्यांनी आलं पाहिजे म्हणून शाखेमध्ये ते येतपर्यंतचे काही पडाव अशी व्यवस्था संघ करतो आहे. हाय राईज बिल्डिंग्समध्ये कसं काम करायचं, गेटेड सोसायटीमध्ये कसं काम करायचं, बालगोकुलम सारख्या काही अल्टरनेटिव्ह कामांची योजना करायची, हे सगळं आमच्या कार्यशैलीला आता आम्ही जोडलेलं आहे. आणि त्यानुसार जैनजीची सुद्धा संख्या वाढली पाहिजे याची बैठकीतून विचारपूस, अखिल भारतीय बैठकीतून त्याचे आकडे घेणं हे आता सुरू होणार आहे. त्याच्यामुळे त्याचा विचार करतो आहे. पण त्यांच्या म्हणजे वैचारिक कंटेंटमध्ये आमच्या या कामाकरता पुष्कळ अनुकूलता आहे आता, असं आहे. प्रतिकूल काळामध्ये स्वयंसेवकांनी प्रसिद्धी परांगमुख राहून काम केलं.
आज असं म्हटलं जातं की आज अनुकूल काळ आहे. आज स्वयंसेवक थोडा प्रसिद्धी अभिमुख पण झालेला आहे. प्रतिकूलता ते प्रचंड अनुकूलता, हा प्रसिद्धी परांगमुक्ता ते सहज सुलभ प्रसिद्धी, हा जो प्रवास 100 वर्षाचा संघाचा झाला, या प्रवासामध्ये स्वयंसेवकांचा पोत, स्वयंसेवकाचं टेक्स्चर, यात काही बदल झालाय असं आपल्याला वाटतं का? आणि अनुकूलतेच्या काळातली पण काही आव्हानं आहेत का संघासमोर? हा, निश्चितच. अनुकूलता हे आव्हानच असतं, कारण पतनाची सुरुवात अनुकूलतेत होते. चढेल तो पडेल असं आहे वेगळ्या अर्थाने, पण ते खरंच आहे. जो वर जाईल तोच पडेल, आणि पडण्याची सुरुवात वर गेल्यावरच होते. आणि म्हणून हे आव्हान निश्चितपणे असतं. अजून संघाचा स्वयंसेवक प्रसिद्धी सहज झाली असली तरी प्रसिद्धी अभिमुख झाला असं नाही म्हणतात. म्हणजे संघ एक समूह म्हणून एकेका माणसाचं ती गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही, आणि काही लोकांवर परिणाम होतात याचे. परंतु संघ म्हणून हा जो समूह आहे तो अजून प्रसिद्धी अभिमुख झालेला नाही, आणि तसा तो होऊ नये याचे प्रयत्न सुरू झाले. कारण गेल्या 5-7 वर्षापासून आमचे जे बौद्धिक वर्गातले विषय असतात त्यात जसा हा पूर्वीपासून एक विषय होता, उपेक्षेच्या काळात कसं काम केलं, विरोधात कसं काम केलं, तसं आता अनुकूलतेत कसं काम करावं. म्हणजे साधनं आता उपलब्ध आहेत, धन साधन याची आता कमतरता नाही. खूप प्रभाव आहे, समृद्धी आहे असं नाही आहे, पण पोटापुरता आहे. तर असं असलं तरी त्याचा उपयोग करणं आणि त्याचा खर्च करणं, म्हणजे साधन कामाकरता आहे, आपण साधनाकरता नाही, ही प्रवृत्ती कशी राहील वगैरे वगैरे अशा गोष्टी आता बैठकीतून, चर्चा, विचारपुसीतून, व्यक्तिगत बोलण्यातून, या सगळ्या गोष्टी आम्ही बौद्धिक वर्ग वगैरे देतो. बैठकीत शेवटी मला बोलावं लागतं, ते हे सतत हे विषय आता यायला लागले आहेत. आणि जिल्हा स्तरापर्यंतचा कार्यकर्ता हा अवेअर झालेला आहे. प्रांत विभाग स्तरापर्यंत ते काळजी घ्यायला लागलेले आहेत की असं होऊ नये, आणि आणखी खाली तो अवेअरनेस जाईल. त्याच्यामुळे अनुकूलतेची बाधा होऊ नये ह्याच्याकरता जेवढं व्हॅक्सिनेशन पाहिजे तेवढं आम्ही करू, पुरेसं करू, अशी आम्हाला असा विश्वास आहे. याचे परिणाम होतात, ही गोष्ट खरी आहे. अनुकूलता ही परीक्षा आहे, ही सुद्धा पास करून पुढे जावं लागतं, नंतर प्रेयस मिळतं असं आहे. यांना एक थोडासा एक्सटेन्शन देतो की आयडिओलॉजी मधून संस्कार जो संघ स्वयंसेवकात घडतो, आणि रवीजी जसं म्हणाले की तो तळागाळामध्ये त्याचं काही वेळा विचित्र प्रकारचं एक्झिबिशन होतं. हा जो मधला ग्रे एरिया आहे, इथे काही करण्याची आवश्यकता आहे का, की कुठे ते पाझरण्यामध्ये काही अडचणी आहेत? तर असं आहे की विचार तर सगळ्यांना एक आहे, तो मान्य आहे, विचार स्पष्ट आहे, हिंदुस्थान हिंदू राष्ट्र वगैरे. पण आता सुरुवातीच्या काळात संघ जेव्हा सुरू झाला तेव्हा ग्लेअरिंग समस्या मुसलमान हिंदू समाजासमोर कोणची होती? तर दंगे. एक स्वातंत्र्य, दुसरं मुसलमानांचा आग्रह. तर त्याच्यामुळे संघाच्या विचाराचं एक्सप्रेशन समाजामध्ये तसं करावं लागलं. आता तो काळ बदलला, दुसरी आव्हानं आहेत, तो बदल व्हायला पाहिजे. हे वरून सुरू करून खाली जावं लागतं. तसं ते आम्ही सुरू करतो. आता लाखो स्वयंसेवक आहेत, त्याच्यातले समजा 2000 ॲक्टिव्ह आहेत, तर 2000पैकी 200 नाही समजत, बाकीचे समजतात. हा प्रोफेशनल हॅझार्ड आहे, तो घेऊनच जावा लागतो. म्हणजे स्वयंसेवकांच्या चुकांमुळे संघाविषयी इम्प्रेशन खराब होणे आणि स्वयंसेवकांच्या चांगल्या करण्यामुळे संघाचे इम्प्रेशन वाढणे, दोन्ही प्रक्रिया एकदम चालू असतात. तर ही सांभाळावी लागते, आणि सांभाळता त्यात 200 लोकांचाही मनपरिष्कार व्हावा, मतपरिष्कार व्हावा, हे करावं लागतं. ते करत असतो आम्ही. परंतु एकूण आता समाजामध्ये जे जनरल इम्प्रेशन आहे ते असं नाही आहे. ज्यांना त्याचा फायदा घ्यायचा आहे ते लोक वेचून गदारोळ उठत असतात. पण सगळ्यांना आम्ही भेटतो. आत्ता या शताब्दीच्या काळात तर
निरनिळ्या राजकीय विचारधारांच्या लोकांशीही भेटणं झालं. तर कम्युनिस्ट विचारधारेपासून सगळ्या विचारधारांमध्ये संघाचे आम्ही नाही, संघाचे आम्ही विरोधक आहोत, पण संघ चांगला आहे असं म्हणणारे खूप मोठ्या संख्येत लोक आहेत. आणि पंचपरिवर्तनाच्या कामात सगळे आमच्या बरोबर आहेत. हे मौखिक त्यांनी सांगितलेलं आहे, पब्लिकली सांगितलेलं आहे. ती अडचण नाही, तिथे काम करायचंच असतं, होतं ते हळूहळू. पण आत्ता मी इथे एखादी गोष्ट बोलीन हिंदू समाजाच्या दृष्टीने, हिंदूंसाठी, तर बंगालच्या परिस्थितीत तिथे त्यांना काय बोलावं लागतं, बरोबर, असे प्रश्न असतात सगळे. त्यावेळेला वेळ लागतो, पण होतं ते. एक नरेटिव्ह सेटिंग बद्दल आपण अलीकडे गेल्या दशकभरामध्ये जास्त ऐकतो की एक विमर्श समाजामध्ये सेट करणं. तर एकूण तरुण भारत सारखी जी माध्यमं आहेत, जी संघाच्या भूमिकेला अनुकूल आहेत, अशा माध्यमांनी नरेटिव्ह सेटिंगच्या बाबतीत कोणत्या दिशेनं नेमकं गेलं पाहिजे याच्याबद्दल काही मार्गदर्शन आम्हाला आहे ना. तर तुम्ही प्रश्न विचारला तर मला प्रचार विभागाला प्रश्न विचारावा लागेल. याची व्यवस्था आहे. अच्छा. विश्वसंवाद केंद्र नावाचा एक प्रकार आहे, नागपुरातही आहे. त्याच्याशी जर तुम्ही संपर्कात राहिला, तुम्हाला याच्यासाठी आवश्यक ते मटेरियल ते रेग्युलरली मिळत राहील. बरोबर, ते तयार होत असतं. डिसेमिनेशन त्याचं अधिकाधिक व्हावं. माहिती पुष्कळ गोष्टींची नसते पुष्कळ वेळा, ती या सगळ्या गोष्टी तिथून मिळू शकतात. विश्वसंवाद केंद्राला हे करू. मला वाटतं तुमच्या याच्यात आता हे आहेत ना, समीर गौतम आहेत, हां, ते तुम्हाला आणखी माहिती देऊ शकतात. या शताब्दी निमित्ताने बहुतेक विभिन्न वृत्तपत्रामध्ये प्रचंड लेख आले आहेत, चर्चा झाल्या आहेत, अनेकांनी पुरवण्या काढल्या आहेत. या सगळ्यांचं एक संकलन किंवा विश्लेषण करण्याची अशी काही योजना आहे का या सगळ्या? हे सगळं संकलित करायला सांगितलेलं आहे. प्रांत पातळीवर याचा एक पूर्ण रेकॉर्ड, म्हणजे छायाचित्र, बातम्या, लेख इत्यादी इत्यादी, या निमित्त प्रकाशित झालेले साहित्य. अनेक लोक, म्हणजे संघाची योजना असताना अनेक लोक पुस्तकं लिहित आहेत, पुस्तिका काढत आहेत, पंचपरिवर्तनावर लोक लिहित. हे सगळं एकत्रित करा आणि प्रांतामध्ये एक त्याची कॉपी ठेवा आणि प्रांताच्या अभिलेखागारात एक कॉपी ठेवा. हे सगळं केंद्रात सुद्धा पाठवा. केंद्रामध्ये या सगळ्याचं विश्लेषण करून त्याच्यातल्या हायलाईट्स असं एक पुस्तक शताब्दी वर्षानंतर प्रकाशित करायचा विचार आहे. ते शताब्दीत किती कार्यक्रम झाले, किती पोचले, या आकडेवारीसहित काय काय आलं, काय काय प्रतिभाव आला, काय काय लिहिल्या गेलं, बोलल्या गेलं, हे सगळं, आणि काही छायाचित्र, असं योजना आहे. त्याच्यामुळे रेकॉर्डच्या दृष्टीने अभिलेखागारात सगळीकडे सुरक्षित पाहायला मिळेल. खरं तर मित्र हो, महत्त्वाचे मुख्य प्रश्न आटोपले आहे. आज आपल्या दृष्टीने खूप भाग्याचा आणि ऐतिहासिकचा क्षण आहे की जगातल्या लाखो स्वयंसेवकाचं नेतृत्व करणारा या राष्ट्राचा नेता आज आपल्यासमोर बसला आहे आणि आपण त्यांच्याशी संवाद करतो आहोत. लाखो स्वयंसेवकाचं प्रेरणास्थान. तर मोहनजी, थोडीशी क्षमा मागून, कारण मोठ्या माणसांविषयी नेहमी सगळ्यांना उत्सुकता असते, पण संघामध्ये काही ती पद्धती नाही आहे. पण तरी सुद्धा काही छोटे प्रश्न आम्ही वैयक्तिक तुम्हाला विचारणार आहोत. नागपुरात माहिती आहे सगळं. संघाचा कार्यकर्ता घडत असताना अनेक कार्यकर्त्यांशी संबंध येत असतो, शेकडो लोकांशी संबंध येत असतो, त्यांचा प्रभाव परिणाम आपल्यावर होतच असतो. पण तुमच्यावर ज्याचा सर्वाधिक प्रभाव आहे अशी व्यक्ती कोण कोण सांगता येईल? तर कठीणच प्रश्न आहे. इतक्या व्यक्ती पाहायला मिळाल्या भाग्याने. आता नावच घ्यायचं झालं, गुरुजींचंच नाव घेते. खूप लंबा काळ त्यांना पाहिलेला आहे, जवळून पाहिलेला आहे. आणि खरं तर
संघात मी नियमित झालो ते त्यांच्या कार्यक्रमात बसल्यानंतर, नाही तर मी संघाच्या शाखेत नियमित नव्हतो कधी, पण त्यांच्या बैठकीत बसलो त्याच्यानंतर त्यांनी काही मला सांगितलं किंवा असं काही नाही आहे, पण तिथे जे वातावरण अनुभवायला मिळालं त्याच्यामुळे मी संघात पक्का झालो. त्यामुळे सगळ्यात मोठा प्रभाव असा म्हणायचं झाला, प्रत्येकजण आपापल्या परीने प्रभाव टाकून जातो. लहान मोठे सगळेच, लहान स्वयंसेवकसुद्धा पुष्कळ प्रभाव टाकतात, पण एक व्यक्ती म्हणायची म्हणजे गुरुजी, असं मला म्हणता येईल. खरं आहे, म्हणजे गुरुजींच्या तुमच्या घरी किती आत्मीय संबंध असतील याची एक आठवण मला झाली. तेव्हा गुरुजींचं निधन झालं तेव्हा मधुकरराव भागवत अक्षरशः ओक्साबोक्शी आणि ढसाढसा रडले होते. तो फार हृदय प्रसंग होता त्यावेळी. ती किती आत्मीयता असेल गुरुजींची तुमच्या परिवाराशी. एक असं तुमच्याबद्दल रवीजींनीच काही आठवणी जेव्हा सांगितल्या बोलताना की चांगलं सांगितलं. चांगलं सर. प्रशासकीय सेवेमध्ये जाऊन किंवा तुमचं जे मूळ क्षेत्र आहे वेटरनरी त्याच्यामध्ये संशोधन करून सुद्धा आपल्याला देशसेवा करता येईल असा विचार कुठल्या टप्प्यावर आला होता? नाही, हे तर पहिल्यापासून माहीत होतं. गृहस्थ कार्यकर्ते इतके काम करत होते ना, त्याच्यामुळे कधी कधी म्हणजे व्हेटरनरी कॉलेजमध्ये असताना जेव्हा असं कळायचं तेव्हा संघामध्ये व्हेटरनरी डॉक्टर फार थोडे होते. प्रत्येक सभेत 3 डॉक्टर यायचे. अच्छा. एक जबलपूरचे सप्रे, प्रसन्न सप्रे, हां. एक डॉक्टर विनोद देशमुख होते. अच्छा. आणि गुजरातमधले एक डॉक्टर विनोद होते. तर अशी उदाहरणं होतीच. हां. परंतु एक जीवनात असा काळ आला की कशातच रस राहिला नाही संघकार्याशिवाय, तेव्हा प्रचारक निघालो. आज तुम्हाला Z+ सिक्युरिटी आहे. तर या सिक्युरिटीमुळं इच्छा असूनही अनेक गोष्टी करता येत नसतील. तर अशा कोणत्या गोष्टी आहे की इच्छा असूनही करता येत नाही? आणि समजा अशी कल्पना केली की 1 दिवसाकरता तुमची Z सिक्युरिटी काढून टाकली आणि तुमची जी 8 नंबरची व्हेस्पा होती ती पुन्हा तुम्हाला दिली आणि नागपुरात तुम्हाला 1 दिवस व्यतीत करायला सांगितलं, तर तो तुम्ही कसा कराल? सगळ्यांना भेटायला येईल पुन्हा. आजकाल गल्ली गल्लीत जाता येत नाही. तिकडून वर्धेच्या तिकडून पुलगावकडून चाललो असलो तर देवळीचा जवसाच्या तेलाचा चिवडा खाता येत नाही, असं पुष्कळ आहे जे करता येत नाही. पण नागपुरात जर मला 8 नंबर पुन्हा मिळाली आणि मुक्तता मिळाली तर मी सगळीकडे पुन्हा एकदा जाऊन येईन. जसा पूर्वी जात होतो तसा 7 दिवसात सगळ्यांना भेटून येईल असं मी करेन. तुम्ही आता पुलगावच्या चिवड्याची उल्लेख केला. आपण वैदर्भीय आहात आणि देशभर सतत प्रवास होतो. वैदर्भीय खाद्यपदार्थ आपल्याला आवडतात. देशभर प्रवास करताना किंवा सुदूर तिकडे काश्मीरमध्ये किंवा केरळमध्ये असताना असा कोणता वैदर्भीय पदार्थ आहे जो तुम्ही मिस करता? मिरच्याची भाजी मिळत नाही आणि शिळ्या पोळीचे तुकडे मिळत नाही कुठले. वा. तुम्हाला वाचनाची लहानपणापासूनच आवड आहे आणि तुम्हाला मी अनेकदा पुस्तकं वाचताना पाहिलं आहे. तर आता इतकं वाचनाला वेळ मिळतो का? आणि इतक्यात कोणती चांगली पुस्तकं तुम्ही वाचली? आता असं चाळायला वेळ मिळतो. एक सलग पुस्तक उचलून वाचलं असं कमी होतं. होत नाही असं नाही, पण कमी होतं. तर एवढ्यात वाचलेलं चांगलं पुस्तक असं जर म्हणायचं झालं तर काय सांगू, एवढ्यात काही सांगता येत नाही मला. परंतु एक इस्रायलच्या माजी प्रधानमंत्र्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे की गोल्डा मायर. नाही गोल्डा मायर नाही, नंतर झालेले. तर त्यांनी पुस्तक लिहिलं आहे की निश्चयाने एखादी गोष्ट करायची ठरवली ती करता येते. सगळा समाज तयार असला त्या गोष्टीला तर ते होतं. अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी होतात. राष्ट्रीय कर्तृत्वाच्या दृष्टीने
असं ते महत्त्वाचं पुस्तक आहे अनुभवांचं. ते टायटल विसरलो मी, सांगतो तुला. ते म्हणजे माझ्यावर परिणाम करून गेलेलं ते पुस्तक आहे. इंग्रजी पुस्तक ते वाचलं मी. बाकी मग अनिर्बाण गांगुलीचं सुभाषचंद्रांवरचं एक पुस्तक आहे, दत्तोपंत ठेंगडी पार्लमेंटरी दी पार्लमेंटरियन असं एक पुस्तक आहे. अशी काही पुस्तकं चांगली वाचली. एवढ्यात वाचलेली कादंबरी म्हणजे डॅन ब्राऊनची कादंबरी आहे. ती याच्यावर आहे, कॉन्शियसनेसवर. अच्छा. लेटेस्ट त्यांचं जे आहे ती एक उद्बोधक कादंबरी आहे. म्हणजे कादंबरी या दृष्टीने जे पाहिजे ते सगळं आहेच त्याच्यात, प्लॉट आणि उत्कंठा वगैरे. परंतु त्याने एक विचार मांडला आहे की आता सायन्स या विषयावर आला आहे की कॉन्शियसनेस नावाची एक गोष्ट आहे आणि ती लोकल नाही आहे, म्हणजे ती सगळीकडे एकच आहे. ओके. तर ते सर्वम खलुजम ब्रह्ममकडे जातं त्याचं सगळं वर्णन कथा. ती एक उत्तम कादंबरी आहे, ती वाचली. तुम्हाला दर्जेदार आणि उत्तम इंग्रजी चित्रपट पाहण्याची आवड आहे. कधी काळी तुमच्यामुळे मलाही चांगले इंग्रजी चित्रपट पाहायला मिळाले. त्या आठवणी माझ्या मनात आजही आहेत. सो बेनहर, 10 कमांडमेंट सारखी भव्य चित्रपट, नंतर 36 चेंबर ऑफ शाओलिन किंवा अब्सेंट माइंडेड प्रोफेसर, धमाल विनोदी सिनेमा. आजही त्यातली बास्केटबॉलची मॅच आठवली की हसू येतं. आता इतक्यात काही सवड मिळते चांगले चित्रपट पाहायला. इतक्यात शेवटचा चांगला चित्रपट कोणता पाहिला तुम्ही? शेवटचा चित्रपट चांगला इंग्रजी लॉर्ड ऑफ द रिंग्स पाहिला. त्यालाही झाली 10-12 वर्ष. बरीच वर्ष झाली. आता कोणी येऊन दाखवला सिनेमा तरच पाहतो आणि तो त्याचा जसा सिनेमा असेल तसाच पाहावा लागतो. अजून इंग्रजी चित्रपट निर्माते आलेले नाहीत चित्रपट दाखवायला. त्याच्यामुळे तो एक लॉर्ड ऑफ द रिंग्स, त्याच्यात भव्यताही आहे, उत्कंठाही आहे आणि तत्वज्ञानही आहे. आणि ते तत्वज्ञान हिंदू विचाराच्या जवळचं आहे. शेवटचा प्रश्न, रॅपिड फायरमधला शेवटचा प्रश्न आहे, थोडासा गंभीर आहे की आजकाल राजकारण्यांकडे त्यांच्या यशाकडे सारा समाज कौतुकानं पाहतो आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आपले जे राजकीय पुढारी आहेत हे युवकांचे आयकॉन्स असतात. त्याच्यामुळे युवकांमध्ये एक साधारण भावना आहे की जर समाजासाठी देशासाठी काही करायचं असेल तर राजकारणातच गेलं पाहिजे. तर याच्याबद्दलचं गुणवान तरुण जे आहेत ज्यांना काही करायचं आहे समाजासाठी त्यांनी राजकारणातच गेलं पाहिजे की समाजकारणाला प्राधान्य दिलं पाहिजे? तुमचा काय सल्ला? कुठेही गेलं तरी समाजकारण केलं पाहिजे. आता नितीनजी बसले आहे, ते राजकीय पुढारी जास्त आहे की समाज पुढारी जास्त? ते समाजकारण. तर जे आपण करतो ते आपण स्वतः करता करतो, म्हणजे आत्मसंतोषाकरता ते केलं पाहिजे. घराकरता करतो आणि समाजाकरता, असं तिन्ही असलं पाहिजे. तर मग ते काम उत्कृष्ट काम होतं. त्याच्यामुळे तरुण जर विचारायला आला तर समाजकाम कर हे पक्का आहे. म्हणजे रामदास स्वामी म्हटलं, मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी. तर जे काही आपण करतो त्यात समाजाचा विचार करून ते केलं पाहिजे. म्हणजे जे तुम्ही कराल, तुम्ही एखादी सरकारी नोकरी कराल पगार घेऊन, पण आपलं काम उत्तम कराल, लोकाभिमुख होऊन कराल, तर तेही समाजकारणच आहे. त्याच्यामुळे समाजकारण म्हणजे समाजाच्या विशिष्ट 4 गोष्टी पाहणे एवढंच नाही आहे. आपण कोणतंही काम प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने उत्कृष्ट आणि तनमन धनपूर्वक करतो तर समाजाच्या स्वास्थ्यावर त्याचे उत्तम परिणाम होत असतात. हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात नीट काम केलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद मी म्हणतो.